मनसे नेते अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हा पुतळा जो आहे गेल्या 4 महिन्यापासून बांधून तयार होता, परंतु याचं उद्घाटन जे आहे ते रखडलेलं पाहायला मिळत होतं आणि काल अमित ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं। त्यानंतर त्याचे पडसाद देखील आपल्याला पाहायला भेटले। चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला भेटतोय। संध्याकाळी एकूणच मनसे पदाधिकारी कार्यकर्ते असतील एकूण 70 जणांवरती जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि राजकीय क्षेत्रातील पहिला गुन्हा जो आहे तो मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर करण्यात आलेला आहे। एकूणच आपल्या बरोबर मनसेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, काय सांगाल? या ठिकाणी काल अमित ठाकरे आले होते आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि आता पुन्हा जो आहे पालिकेने हा पुतळा बंद केलेला आहे, नेमकं काय सांगाल? तुम्ही बघितलं असेल, गेले 4 महिने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो ह्या लोकांनी असा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला होता। आम्ही त्याची पाहणी करायला आलो, परंतु अमित साहेब ठाकरे आमचे नेते काल काही शाखांच्या उद्घाटनासाठी आले होते। त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आली आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की असा महाराजांचा पुतळा, हे सरकार जे आहे महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर बसतं, त्यांना उद्घाटन करायला वेळ आहे। एअरपोर्टचं उद्घाटन केलं, दहीहंडी केला, गणपती केला असं त्यांचं म्हणणं होतं। आणि खरं आहे ती गोष्ट की राजकारणासाठी फक्त महाराजांचा वापर होतो का? बाकी महाराजांसाठी तुम्हाला 2 मिनिटं पण तुम्हाला मिळत नाहीत का की त्यांचं लोकार्पण करण्यासाठी? छत्रपती शिवाजी महाराज चौक या नाव मिळण्यासाठी अनेक इथल्या स्थानिकांनी, इथल्या भूमिपुत्रांनी असतील किंवा इथले आम्ही जे लोक नागरिक आहेत त्या लोकांनी केलं असेल, एवढं परिश्रम घेऊन इथं पुतळा उभा केलेला आहे। आणि पुतळा उभा केल्यानंतर त्याचं उद्घाटन करण्यासाठी यांना टाइम नाही। आणि मग काल ज्यावेळी अमित साहेब ठाकरे ज्यावेळी इथे आले त्यावेळी उत्स्फूर्तपणे साहेबांनी सांगितलं की हे सगळं मोकळं करा, महाराजांचा पुतळा लोकार्पण करून टाकू आपण। मग आम्ही ते विधिवत काल आम्ही ब्राह्मणांना बोलून विधिवत त्याचं लोकार्पण केलेलं आहे। आणि आज परत सुद्धा रात्री या गोष्टी परत त्यांनी या पद्धतीने परत महाराजांचा पुतळा बांधून ठेवलेला आहे। तर ही गोष्ट नवी मुंबईतील नागरिकांना, स्पेशली शिवप्रेमींना ही गोष्ट रुचत नाही। जसं आम्ही काल गनिमी कावा करून जसं ते क्लिअर केलं, तसंच लवकरच आम्ही ही गोष्ट लोकांच्या लोकार्पण आम्ही करणार। तुम्हाला जेवढे केसेस करायचे तेवढे महाराष्ट्र सैनिकांवर करा, आम्ही तयार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यात काल 70 जणांवर तुम्ही गुन्हा दाखल केला, पुढच्या 700 लोकांवर तुम्हाला गुन्हा दाखल करायला लागेल, पण आम्ही ह्या गोष्टीला घाबरणार नाही। लवकरच गनिमी कावा करून आम्ही ही गोष्ट, हे पडदे जे आहेत ते काढून टाकणार आहोत। नक्कीच लवकरच गनिमी कावा करत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो नागरिकांसाठी, शिवभक्तांसाठी मोकळा करणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।